यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील फुल ट्युटोरियल फॉर ऑफिस वर्क पूर्णपणे मराठीत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही। नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा। जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, नवीन नोकरीसाठी तयारी करत असाल, रेझ्युमे, लेटर किंवा रिपोर्ट बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मायक्रोसॉफ्ट वर्ड हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक महत्त्वाचा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे। याचा वापर करून आपण लेटर, रिझ्यूम, CV, ॲप्लिकेशन्स, रिपोर्ट्स, ऑफिस डॉक्युमेंट्स इत्यादी प्रकारची कामे आपण करू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने करू शकतो। त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डमधील कमांड माहिती असणे आवश्यक आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला तर मग आपण सुरू करूया। मी इथे माझे मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे। मी आपल्याला अशा पद्धतीने सांगेल की आपण कोणत्याही व्हर्जनमध्ये व्यवस्थित काम करू शकाल। मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू झाल्यानंतर आपल्यासमोर सर्वप्रथम अशी स्क्रीन डोळ्यासमोर दिसेल। या स्क्रीनमध्ये रेडी टू यूज टेम्पलेट्स दिले जातात, ज्याचा वापर करून आपण डायरेक्ट त्याच्यामधील डेटा चेंज करून फाईल्स बनवू शकतो। या व्यतिरिक्त आपल्याला एखादा टेम्पलेट सर्च करायचं असेल तर आपण सर्च करू शकतो, जसे की या ठिकाणी फ्लायर्स, कार्ड, बिझनेस, लेटर्स दिलेले आहेत। इथे क्लिक करून आपण पर्टिक्युलर एखादा डॉक्युमेंट ओपन करून त्याच्यामध्ये बदल करू शकतो। मी बॅकला क्लिक करतोय। आपण या ठिकाणी ब्लँक डॉक्युमेंट या ठिकाणी क्लिक करूया। एक ब्लँक डॉक्युमेंट आपल्या डोळ्यासमोर ओपन झालेलं आहे। त्या ठिकाणी काम करण्यापूर्वी किंवा टाईप करण्यापूर्वी आपल्याला हे ठरवून घ्यायचं असते की आपण नेमकं कोणत्या पेजवर प्रिंटिंग काढणार आहे, किती मार्जिन ठेवायची आहे, हे सगळं पहिले ठरवून घ्यावं लागते। मार्केटमध्ये बरेचसे पेजेस उपलब्ध असतात, जसे की A4, लेटर, लीगल। स्क्रीनवर आपण बघत आहे लेटर पेज, A4 साइज पेज, लीगल पेज। लेटर पेज नामशेष झालेला आहे, मार्केटमध्ये पाहावयास मिळत नाही। आजकाल A4 आणि लीगल या दोन प्रकारचे पेजेस तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतात। त्याची साईज सुद्धा मी स्क्रीनवर काढण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपण मायक्रोसॉफ्ट ॲप्लिकेशनमध्ये बघूया। सगळ्यात वरील बाजूस आपल्याला काही मेनूज दिसतात। जुन्या काळात त्याला मेनूज म्हणत होते, आताच्या काळात त्याला टॅब असं म्हटलं जाते। जसं होम टॅब, इन्सर्ट टॅब, ड्रॉ, डिझाईन, लेआउट असे वेगवेगळे टॅब्स आहे आणि प्रत्येक टॅबमध्ये क्लिक करून त्याच्यामध्ये विशिष्ट कमांड आपल्याला दिल्या जातात। सगळ्या कमांड ज्या ठिकाणी आहे त्याला रिबन असं म्हटलं जाते। पहिल्यांदा आपण लेआउट या टॅबला जाऊया। लेआउट टॅबमध्ये पेज सेटअप ग्रुपमध्ये आपल्याला काही कमांड दिसते आहे। मी इथे झूम करतो आहे। त्या ठिकाणी मार्जिन, ओरिएंटेशन, साईज, कॉलम वेगवेगळ्या कमांड दिलेल्या आहेत। इथे पहिल्यांदा आपण साईज या ठिकाणी क्लिक करूया। इथे वेगवेगळे साईज दिले आहेत, जसे लेटर आहे, टॅब्लेट आहे, लीगल आहे, स्टेटमेंट आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, A3, A4। आपल्याला हवं असलेलं पेज साईज आपण सिलेक्ट करू शकतो। यापेक्षाही आपल्याला वेगळं पाहिजे असल्यास आपण मोर पेपर साईज या ठिकाणी क्लिक करून एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। या ठिकाणी पुन्हा मी झूम करतोय। इथे विड्थ आणि हाईट आपण टाकू शकतो किंवा इथूनही आपण पेज साईज सेट करू शकतो। तसे आपल्याला रँडमली 5 इंच हाईट आणि 4 अशी साईज पाहिजे आणि आपण ओकेला क्लिक केलं तर आपल्याला पेजचा आकार त्याप्रमाणे झाल्याचा दिसतो आहे। पुन्हा आपण साईजमध्ये जाऊया। आपण या ठिकाणी A4 हे पेज सिलेक्ट करूया। A4 हे पेज सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला पेज A4 झाल्याचा दिसतो आहे। पहिली स्टेप झाली पेपर साईज, दुसरी स्टेप आहे मार्जिन्स। इथे आपण मार्जिनला क्लिक करून वेगवेगळ्या प्रकारच्या मार्जिन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत। नॉर्मल आहे, नॅरो आहे, मॉडरेट आहे, वाईड आहे, मिरर्ड आहे। या व्यतिरिक्त घ्यायचं असल्यास आपण कस्टम मार्जिन या ठिकाणी जाऊया। मार्जिनला क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा पेज सेटअप डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे। या ठिकाणी मार्जिनमध्ये
आपल्याला टॉप, लेफ्ट, बॉटम, राईट मार्जिन्स दिलेले आहेत. तर तुम्ही इथे कर्सर जर बघितला तर मार्जिन प्रमाणे आपला कर्सर मुवमेंट होईल. आपण एकदा ट्राय करून बघूया. टॉप मार्जिन आपण 2 इंच आणि लेफ्ट मार्जिन आपण 2 इंच असे सेट करूया. देन ओकेला क्लिक केल्यास कर्सरची पोझिशन चेंज झाल्याची आपल्याला दिसते. पुन्हा आपण मार्जिनला क्लिक करून कस्टम मार्जिन ऑप्शन सिलेक्ट केला आणि आपल्याला हवी असलेली मार्जिन आपण इथे सेट. फर्स्ट टाइम इथे मी 1 इंच सेट करतो आहे आणि लेफ्ट मध्ये 1 इंच 1.5 इंच आपण सेट करून बघूया. देन ओके. काही कम्प्युटर्स मध्ये, काही लॅपटॉप मध्ये इथे इंचाच्या ऐवजी सेंटीमीटर हा ऑप्शन सेट असते. माझ्या ठिकाणी इथे इंच बाय डिफॉल्ट सेट आहे. तर आपल्या लॅपटॉप मध्ये, पीसी मध्ये इथे सेंटीमीटर सेट असेल तर आपण इथे 1 नंतर आयन शब्द लिहूया. आयन म्हणजे इंच तो कन्सिडर करतो. पुन्हा आपण कस्टम मार्जिन मध्ये जाऊया. या ठिकाणी मार्जिन मध्ये एक ऑप्शन आपल्याला पाहावयास मिळते, गटर मार्जिन. आता ऍक्च्युली गटर मार्जिन म्हणजे काय? तर गटर मार्जिन म्हणजे ज्यावेळेस आपण बाइंडिंग करतो ती जागा. तर या ठिकाणी मी 0.5 इंच लिहिलं तर आपल्याला प्रिव्ह्यू सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता इथे काळी पट्टी आलेली आहे. काळी पट्टी मीन्स तो बाइंडिंगचा एरिया आहे. तो सोडून 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच मार्जिन लेफ्ट साईडनं सुटेल. तिथे आपण ओके करून बघूया. इथे टोटल 2 इंचाची मार्जिन सुटलेली आहे, म्हणजे अर्धा इंच गटर मार्जिन जो बाइंडिंगचा एरिया असेल, त्यानंतर 1.5 इंच मार्जिन आहे. आणि या ठिकाणी गटरची पोझिशन आपल्याला लेफ्ट साईड आणि टॉप साईड सेट करता येते. तर तुम्ही लेटर पॅडचं फॉर्मॅट बघितला तर तुम्हाला गटरची पोझिशन म्हणजे बाइंडिंगची पोझिशन टॉप साईडला दिसते. अशा वेळेस तुम्ही गटरची पोझिशन टॉप किंवा लेफ्ट आपल्याला हवे असल्यास घेऊ शकता. आता या ठिकाणी आपण डॉक्युमेंट जे तयार करणार आहे याच्यामध्ये गटर मार्जिन आपल्याला गरज नाही आहे, म्हणून इथे आपण 0 बाय डिफॉल्ट लिहू आणि ओके करू. 0 केल्यास तुम्ही मार्जिन बघितली तर 1.5 एवढी मार्जिन बाय डिफॉल्ट सेट आहे. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे ते पेजची मांडणी. आपल्याला उभ्या पेजमध्ये काम करायचं आहे किंवा आडव्या पेजमध्ये काम करायचं आहे ते आपण ठरवूया. जर एखादा टेबल किंवा एखादा तक्ता आपल्याला बनवायचा असल्यास आपल्याला पेज आडवं करून लिहायचं असते. अशा वेळेस आपण ओरिएंटेशन मधून पेज आडवं करून घेऊ शकतो किंवा पोर्ट्रेट करून घेऊ शकतो. सध्या इथे आपण पोर्ट्रेट ऑप्शन सिलेक्ट करूया. आता इथे मला नमुन्या खातर काही माहिती प्रिंट करायची आहे, टाईप करायचं आहे. मी अशा वेळेस एक फॉर्म्युला यूज करतो, =RAND रँड फॉर्म्युला म्हणजे रँडम फॉर्म्युला, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि एंटरचे बटन प्रेस केल्यास आपल्याला एक डेमो पॅराग्राफ मिळतो आहे. जर आपण न्यूजपेपर बघितला त्या न्यूजपेपरमध्ये कॉलम बाय कॉलम माहिती सेट केलेली असते. तर त्याप्रमाणे आपल्याला माहिती सेट करायची असल्यास या लेआउट टॅब मधील आपण कॉलम नावाचा पर्याय निवडला तर आपल्याला इथे 2 कॉलम 3 कॉलम दिसते. आता बाय डिफॉल्ट मी 3 कॉलमला क्लिक करतो. 3 कॉलमला क्लिक केल्यानंतर आपली माहिती 3 कॉलम मध्ये डिवाइड होते. आता 3rd कॉलम पर्यंत माहिती पोहोचलेली नाही आहे, म्हणून मी इथे संपूर्ण माहिती सिलेक्ट करून कॉपी करून घेतो आहे आणि पेस्ट करतो आहे. जर आपण बघितलं तर या ठिकाणी माहिती आपली 3 कॉलम मध्ये डिवाइड झाल्याची दिसते आहे. यासाठी आपण लेआउट मधील कॉलम हा पर्याय वापरला होता. त्या ठिकाणी परत कॉलमला क्लिक करून मोर कॉलम मध्ये आपण गेल्यास इथे आपल्याला 2 कॉलमच्या मध्यातली जी जागा आहे ती कमी जास्त करता येते. आता या ठिकाणी स्पेसिंग दिलेले 0.49. आता इथे मी 0.3 करून ओके केल्यास 2 कॉलमच्या मध्यातली जागा कमी झालेली आहे. तेच आपण इथूनही कमी जास्त करू शकतो आणि यामध्ये आपण लाईन सुद्धा ऍड करू शकतो. कॉलम मध्ये जाऊन मोर कॉलम मध्ये गेल्यास इथे एक लाईन बिटवीन नावाचा ऑप्शन आहे, तो आपण चेक केला आणि ओके केला. त्या 2 कॉलमच्या मध्यात तुम्हाला लाईन आल्याची दिसते आहे. पुन्हा आपण इथे 1 कॉलम मध्ये डेटा कन्वर्ट करून घेऊया. पूर्ववत आपला डेटा आल्याचा दिसतो आहे. एवढं सेटिंग करून आपण आपले डॉक्युमेंट व्यवस्थित फॉर्मॅटिंग करून ठेवू शकतो आहे. आता आपण होम टॅब कडे जाऊया. होम टॅब मधील बऱ्याचशा गोष्टी आपणास माहिती असेल, जसे या ठिकाणी पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला पॅराग्राफ द्यायचा असतो साध्या भाषेमध्ये, ज्याला आपण इंडेंट सुद्धा असं म्हणतो. तर या ठिकाणी आपण क्लिक केला आणि टॅबची बटन प्रेस केल्यास जागा सुटल्याची दिसते आहे. हा टॅब कमी जास्त करायचा असल्यास वरत आपल्याला केल सारखा भाग दिसतो आहे, येथील इंडेंट टॉप इंडेंट पकडून आपण कमी जास्त करू शकतो. बघा मॅटर हे सरकत आहे आणि आपण 0 करून ठेवला आहे. कीबोर्ड वरील मी इथे टॅबची बटन वापरलेली आहे. 0.5 इंच जागा सुटलेली आहे. ॲट ए टाइम आपल्याला पूर्ण पॅराग्राफ आपल्याला हलवायचा असल्यास, जागा सोडायची असल्यास सुरुवातीला क्लिक करून आपण येथील लेफ्ट इंडेंट म्हणजे या भागातली 3ऱ्या नंबरची बटन, एकदम खालची बटन प्रेस करून माऊस ड्रॅग केला तर बघा काय होत आहे, बरीचशी जागा सुटेल आहे. कधी कधी आपल्याला एखादा डॉक्युमेंट तयार करताना एखादा पॅराग्राफच्या समोर भरपूर जागा सोडायची असते किंवा कुठेतरी मधात तो पॅराग्राफ लिहायचा असतो. अशा वेळेस आपण या कमांडचा वापर करू शकतो. सामान्यतः जे लोक कोर्टामध्ये काम करतात, वकील मंडळी आहे, त्यांना जास्तीत जास्त अशा गोष्टींची गरज असते. म्हणून जर
आपण कमांडचा वापर केला तर आपल्याला जास्त वेळेस टॅब दाबायची गरज भासणार नाही. आपलं पॅराग्राफचं सेटिंग झाल्यानंतर आपल्याला जर 2 ओळींच्या मधात पॅराग्राफचं सेटिंग झाल्यानंतर तर आपल्याला 2 ओळींच्या मधात अंतर सोडायचं असल्यास आपण तो पॅराग्राफ सिलेक्ट करूया आणि पॅराग्राफ ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंग नावाचं एक ऑप्शन आहे. इथून आपण 2 लाईनच्या मधातलं अंतर वाढवू शकतो. जेवढं पाहिजे आपण तेवढं ठेवूया. जर आपल्याला याच्यापेक्षा जास्त अंतर हवं असल्यास 3 पॉईंट किंवा 4 पॉईंट पाहिजे असल्यास आपण लाईन स्पेसिंग ऑप्शन्समध्ये जाऊन या ठिकाणी स्पेसिंग नावाचा पर्याय दिलेला आहे. इथे 1.5 लाईनच्या समोर एक बॉक्स आहे. इथे तुम्ही जी व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू लिहून आपण ओके केल्यास 2 ते 3 लाईनच्या मध्यात जे अंतर आपण सेट केलं आहे ते आल्यासारखं दिसतं. पुन्हा आपण आता हे कमी करून घेऊ. त्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये इथे आपल्याला फॉन्टची शैली म्हणजे फॉन्टची स्टाईल किंवा फॉन्ट आपण सेट करू शकतो. एरियल आहे, एरियल ब्लॅक आहे. जो फॉन्ट आपल्याला हवा आहे तो फॉन्ट आपण सेट करू शकतो. त्यानंतर जर एखादा शब्द आपल्याला बोल्ड करायचा आहे आणि त्याला थोडा हायलाइट करायचं असल्यास, त्याची स्पेसिंग वाढवायची असल्यास आपण या फॉन्ट ग्रुपमध्ये एक ॲडव्हान्स नावाचं ऑप्शन आहे. ॲडव्हान्स मध्ये त्याचा स्केल 100% आहे तर आपण तिथे 130% करून ओके करूया. बघा या ठिकाणी काय झालंय, तो स्प्रेड झाला आहे. अशाही गोष्टी आपण करू शकतो. बरेचदा काम करताना आपल्याला सिलेक्शन करायचं असते. सिलेक्शन आपण माऊसनं करू शकतो, कीबोर्डनं सुद्धा करू शकतो, शॉर्टकट पद्धतीने करू शकतो. माऊसनं करताना माऊसची डावी बटन आपण सुरुवातीला त्या शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी ठेवून बटन प्रेस करून आपण त्याला ड्रॅग करू शकतो. किंवा पर्टिक्युलर त्या शब्दावर 2दा जर माऊसने क्लिक केल्यास तो शब्द सिलेक्ट होतो. 3दा क्लिक केल्यास संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होतो. याही गोष्टी आपण करू शकतो. सेम कंडिशन आपण कीबोर्डनं सुद्धा करू शकतो. कीबोर्डनं करण्यासाठी आपण एक शब्द सिलेक्ट करायचा असेल तर कंट्रोल शिफ्ट आणि ॲरो बटन वापरल्यास एक शब्द सिलेक्ट होऊन आलेला आहे. आणि जर आपण कंट्रोल सिलेक्ट नाही केला आणि शिफ्ट आणि ॲरो बटन प्रेस केली तर एक लेटर हा सिलेक्ट झाल्यासारखा दिसतो आहे. एक शब्दासाठी आपण कंट्रोल शिफ्ट आणि ॲरो बटन वापरल्यास एक शब्द सिलेक्ट होऊन आला. सेम कंडिशन शिफ्ट आणि एंडची बटन प्रेस केल्यास लाईन सिलेक्ट झालेली आहे. ॲज इट इज शिफ्ट आणि डाऊन ॲरो बटन प्रेस केल्यास आपल्याला एक लाईन सिलेक्ट करता येते. कधी कधी आपल्याला इथला एक शब्द सेम सोबतच दुसऱ्या पॅराग्राफ मधला एखादा शब्द वेगवेगळा सिलेक्ट करायचा असल्यास आपण कंट्रोलची बटन वापरून करू शकतो. जसं या ठिकाणी मी पॉवरफुल शब्द सिलेक्ट केला आहे, त्यानंतर मी कंट्रोलची बटन प्रेस करून ठेवलेली आहे आणि लगेच कीबोर्ड शब्द सुद्धा मी सिलेक्ट केला. कंट्रोलची बटन प्रेस करून आपण वेगवेगळे शब्द सिलेक्ट करू शकतो एकाच वेळेस आणि मी कंट्रोलची बटन आता सोडून दिलेली आहे. त्यानंतर मी बोल्ड ही कमांड देऊन पाहतो. ज्या ठिकाणचे शब्द सिलेक्टेड आहे ते सगळे बोल्ड झाल्याचे दिसते आहे. म्हणजे रॅन्डमली जर आपल्याला सिलेक्शन करायचं असेल तर आपण कंट्रोल होल्ड करून सिलेक्शन करू शकतो. त्यानंतर आता या पॅराग्राफला मला एक हेडिंग द्यायचं आहे. आता मला या पॅराग्राफवर ज्या काही कमांड मी दिलेल्या आहेत त्या संपूर्ण कमांड मला बाकी सगळ्या इतर पॅराग्राफवर द्यायच्या आहे. मग अशा वेळेस मी हा पॅराग्राफ अख्खा सिलेक्ट करतो आहे आणि फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये. या फॉर्मॅट पेंटरवर मी डबल क्लिक करतो आहे. डबल क्लिक केल्यामुळे ही कमांड आपण मल्टिपल टाइम्स वापरू शकतो. जसं सेकंड पॅराग्राफमध्ये मी हा पॅराग्राफ सिलेक्ट केला. ज्या सगळ्या कमांड आपण पहिल्या पॅराग्राफला दिल्या होत्या त्या संपूर्ण कमांड सेकंड पॅराग्राफला डायरेक्टली अप्लाय झालेला आहे. लाईन स्पेसिंग, फॉन्ट, जे काही फॉर्मॅटिंग आपण या ठिकाणी केलेलं होतं ते संपूर्ण या पॅराग्राफमध्ये आल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे सेकंड, थर्ड पॅराग्राफ, फोर्थ पॅराग्राफ आपण सगळे इथे फॉर्मॅट कॉपी करू शकतो फॉर्मॅट पेंटरचा वापर करून. म्हणजे या ठिकाणी कोणता आपण फॉन्ट घेतला होता, किती लाईन स्पेसिंग घेतली होती हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपण एका ठिकाणी संपूर्ण फॉर्मॅटिंग करून घ्या आणि मग ते डायरेक्टली अप्लाय करा. आता जर तुम्ही बघत असाल तर लेफ्ट मार्जिनच्या सगळ्या लाईन्स एकसारख्या दिसते आहेत आणि राईट साईडनं अस्ताव्यस्त दिसते आहेत. अशासाठी आपण संपूर्ण मॅटर सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर पॅराग्राफ ग्रुपमध्ये अलाइनमेंट आहे जस्टिफाय नावाचं, त्या ठिकाणी क्लिक केल्यास संपूर्ण लाईन्स लेफ्ट आणि राईट मध्ये स्पेसेस ऍड करून एकसारखं दिसते आहेत. त्यानंतर मला या पॅराग्राफला एक हेडिंग द्यायचा आहे. जस्ट लाईक व्हिडिओ हा शब्द मला हेडिंग म्हणून पाहिजे आहे. मी याला सिलेक्ट करतो आणि कॉपी करतो. हा पॅराग्राफ मी खाली घेतला आणि वरच्या ठिकाणी मी पेस्ट करतो. दुसऱ्या पॅराग्राफला वर्ड हा शब्द मी सिलेक्ट करून कॉपी करून घेतला आणि इथे मी पेस्ट केलं. मग पुन्हा मला हा व्हिडिओ शब्द दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. मग अशा वेळेस मी पुन्हा व्हिडिओ शब्द सिलेक्ट करतो, कॉपी करतो आणि मग इथं पेस्ट करतो. मग मला पुन्हा वर्ड हा शब्द घ्यायचा होता
मग अशाच मी पुन्हा वर्डला क्लिक करतो आणि कॉपी करतो, पेस्ट करतो. असं न करता आपण क्लिपबोर्ड ऑप्शनचा वापर करूया. ॲट ए टाइम एकदा आपण कॉपी करून ठेवू आणि वारंवार पेस्ट करू कोणताही शब्द, कोणताही पॅराग्राफ. जसं या ठिकाणी मी व्हिडिओ शब्द सिलेक्ट केला, कॉपी करून ठेवला, वर्ड शब्द सिलेक्ट केला, कॉपी करून ठेवला. त्यानंतर मी क्लिपबोर्ड पर्याय ओपन केला. जे जे शब्द मी सिलेक्ट करून कॉपी करून ठेवले आहे ते इथे आपल्याला लिस्टमध्ये दिसते आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तो शब्द पाहिजे आहे तिथे क्लिक करा आणि क्लिपबोर्ड एरियामध्ये कॉपी केलेला मॅटर तुम्ही सिलेक्ट करून पेस्ट करू शकता वारंवार. तसा हा पॅराग्राफ आपण सिलेक्ट केला आणि पुन्हा कॉपी केला, तो पॅराग्राफ तुम्हाला दिसते आहे. सोबतच त्याच्या आधी विंडो, व्हिडिओ आणि वर्ड हे 2 शब्द सिलेक्ट केले होते, कॉपी केले होते, ते सुद्धा आपल्याला दिसते आहे. पुन्हा मी कीबोर्ड शब्द सिलेक्ट करतो आहे, कॉपी करून ठेवतो आहे. तर या लिस्टमध्ये काही पुन्हा ॲडिशन होत जाते आहे. तो पॅराग्राफ आपल्याला सगळ्यात शेवटी पाहिजे होता, आपण सगळ्यात शेवटी क्लिक केला, तो पॅराग्राफ आल्याचा दिसतो आहे. म्हणजे क्लिपबोर्डचा वापर करून आपण वारंवार शब्द कॉपी न करता एकदाच कॉपी करून ठेवावा आणि अनेक वेळा वापरावा, असा हा क्लिपबोर्ड. मी प्रत्येक पॅराग्राफला एक हेडिंग देतो आहे. आता हे हेडिंग मी सिलेक्ट करून होम टॅबमध्ये स्टाईल या ठिकाणी येऊन हेडिंग 1 हे स्टाईल चूज केलं. त्यानंतर मी याला बोल्ड केलं आणि फॉन्टची साईज वाढवून दिली आणि हा संपूर्ण फॉर्मॅट मी बाकी सगळ्या हेडिंगला देणार आहे. त्यासाठी मी हा शब्द सिलेक्ट करून फॉर्मॅट पेंटर या बटनला 2दा क्लिक केलं. त्याचप्रमाणे मी सगळे हेडिंग्स सिलेक्ट करून या व्हिडिओ शब्दाचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर जर एखादा पॅराग्राफ आपल्याला कॅपिटल करायचा असल्यास न खोडता आपण याला सिलेक्ट करून या फॉर्मॅट ग्रुपमध्ये चेंज केस नावाचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून तुम्ही अप्पर केस करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला पेजला काही बॉर्डर्स द्यायचे असल्यास आपण डिझाईन टॅबमध्ये एकदम सगळ्यात शेवटी पेज बॉर्डर नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करूया. त्यानंतर इथे पेज बॉर्डर हा ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. यामध्ये बॉक्स कमांड सिलेक्ट करून ओके केल्यास आपल्याला पेजवर बॉर्डर आल्याची दिसते आहे. पुन्हा आपण पेज बॉर्डरला सिलेक्ट करूया. त्यानंतर हे पेज बॉर्डरची जाडी विड्थ आपल्याला वाढवायची असल्यास आपण विड्थला क्लिक करून ज्या प्रमाणात जाडी पाहिजे ती जाडी सिलेक्ट करून थिकनेस सिलेक्ट करून आपण ओके करूया. फरक आपल्याला दिसतो आहे. याचा कलर तुम्ही चेंज करू शकता. सोबतच लाईनचा प्रकार, स्टाईल जे काही चेंज करायची असेल ते तुम्ही करू शकता. सोबतच इथे आर्ट नावाचा ऑप्शन आहे, याचा वापर करून आपण काही डिझायनिंग ॲड करू शकतो. आपण आर्टिस्टिक बॉर्डर सिलेक्ट करून ओके केल्यास बॉर्डरचा प्रकार बदलल्याचा दिसतो आहे. बॉर्डर काढून टाकायची असल्यास नन करू शकता. आता ही दिलेली बॉर्डर प्रत्येक पेजवर आल्याची दिसते आहे, परंतु मला पहिल्या पेजवर बॉर्डर पाहिजे, सेकंड पेजवर बॉर्डरची गरज नाही. अशा वेळेस ज्या ठिकाणी बॉर्डर पाहिजे तो भाग सिलेक्ट केला, त्यानंतर पेज बॉर्डरमध्ये आलो आणि इथे अप्लाय टू या ठिकाणी होल डॉक्युमेंटच्या ऐवजी फर्स्ट पेज ओनली ऑप्शन सिलेक्ट करून ओके केल्या. पहिल्या पानावर बॉर्डर दिसेल, सेकंड पेजवर बॉर्डर दिसणार नाही. आपण याचा सुद्धा वापर करू शकता. पूर्ण लागत असेल तर आपण होल डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा. पेजला कलर द्यावायचा असल्यास पेज कलर मधून आपण कलर देऊ शकतो. पुन्हा क्लिक करून आपण फिल इफेक्ट मध्ये जाऊन वेगवेगळे टेक्स्चर देऊ शकतो, 2 कलरचं कॉम्बिनेशन देऊ शकतो. इथे काही प्रिसेट्स ठेवलेले आहेत, याचा वापर करू शकतो. टेक्स्चर मध्ये जाऊन आपण टेक्स्चर सिलेक्ट केल्यास आणि ओके केल्यास आपल्याला टेक्स्चर आल्याचं दिसते आहे. जर एखाद्या वेळेस आपल्याला पेजला वॉटरमार्क द्यायचा असेल, वॉटरमार्क म्हणजे आपल्या पेजवर कॉन्फिडेन्शियल शब्द असतो किंवा एखाद्याला आपल्याला आपलं नाव लिहायचं असते, लोगो द्यायचा असते, तर अशा वेळेस आपण वॉटरमार्कचा वापर करू शकतो. जसे की या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल 1 हा प्रकार आपण सिलेक्ट केल्यास आपल्याला पेजवर कॉन्फिडेन्शियल शब्द दिसतो आहे. इथे मी पेज कलरमध्ये नो कलर करतो आहे. पुन्हा वॉटरमार्कमध्ये मी रिमूव्ह वॉटरमार्क करतो, वॉटरमार्क निघून गेला. पुन्हा वॉटरमार्कमध्ये मी कस्टम वॉटरमार्क हा ऑप्शन वापरतो आणि या ठिकाणी पिक्चर वॉटरमार्कमध्ये जाऊन सिलेक्ट पिक्चर केल्यास इथे एक मी लोगो सिलेक्ट केलेला आहे आणि अप्लाय केलेला आहे. इतके केल्यावर आपल्याला एक मागे फ्रंटमध्ये लोगो आल्याचं दिसते आहे. म्हणजे वॉटरमार्कमध्ये आपण लोगो, टेक्स्ट मॅटर काही सुद्धा घेऊ शकतो. पुन्हा आपण कस्टम वॉटरमार्कमध्ये जाऊया. इथे त्याची स्केल आपण कमी जास्त करू शकतो. आता आपण टेक्स्ट वॉटरमार्कमध्ये जाऊन
टेक्स्ट समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये आपण आपल्या चॅनलचं नाव लिहूया. त्यानंतर कलर जो हवा आहे तो सिलेक्ट करून आपण अप्लाय करूया. इथे आपल्याला वॉटरमार्क आलेला आहे. बरेच ठिकाणी आपल्याला वॉटरमार्क पाहावयास मिळतो आहे. या ठिकाणावरून तो सेट केला जातो. आता बरेचदा आपल्याला काम करते वेळेस लिस्ट तयार करायची असते, अल्फाबेटिकल नावं लिहायची असतात, ते आपण लिहून घेऊया. इथे मी काही जिल्ह्यांचे नावं लिहितो आहे. इथे मी काही जिल्ह्यांचे नावं लिहिलेले आहेत. आता मला हे सगळे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पाहिजे. अशा वेळेस मी हे संपूर्ण मॅटर सिलेक्ट करेल आणि ह्या होम टॅबमध्ये पॅराग्राफ ग्रुपमध्ये आपल्याला एक बटन पाहावयास मिळते A to Z. हे सॉर्ट कमांड आहे. याला आपण क्लिक करूया. सॉर्ट टेक्स्ट नावाचा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. इथे आपण पहिल्यांदा असेंडिंग सिलेक्ट करून ओके केल्यास सिलेक्टेड लिस्ट ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लागलेली आहे. जर याखाली आपण पुन्हा काही नावं ऍड केल्यास पुन्हा आपल्याला सॉर्ट कमांड द्यावं लागेल. पुन्हा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. पुन्हा सॉर्ट कमांड द्यावं लागेल. असेंडिंग करावं लागेल. तर याचा वापर करून आपण असेंडिंग फॉर्मॅट लावू शकतो. डिसेंडिंग सुद्धा आपण करून बघूया. डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये दिसते आहे. परत आपण असेंडिंग करूया. आता आपल्याला याला नंबरिंग द्यायचं असेल तर आपण याला सिलेक्ट करूया. त्यानंतर पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथे बुलेटेड आणि नंबरिंग ऑप्शन दिलेले आहे. जर आपल्याला बुलेट्स हवे असतील तर आपण बुलेटचा वापर करू शकतो. काही सायन्स इथे दिलेले आहे, त्याचा वापर करू शकतो. इथे नंबरिंगमध्ये येऊन आपण नंबर फॉर्मॅट चूज करू शकतो. इथे ब्रॅकेट दिलेले आहे. इथे रोमन लिपी दिलेली आहे. इथे ABC फॉर्मॅट दिला आहे कॅपिटलमध्ये. इथे स्मॉलमध्ये दिलेला आहे. जो हवा असल्यास आपण तो चूज करू शकतो. आता या ठिकाणी मी 3rd नंबरचा सिलेक्ट करतो. आता मला इथे अकोला या हेडिंग खाली परत 3 सब ऑप्शन्स ऍड करायचे आहेत. तर अशा वेळेस मी इथे क्लिक करून एंटरची बटन प्रेस करतो. आता इथे 2 नंबर मला नाही हवा. 2 नंबर अमरावतीला पाहिजे होता आणि इथे मला सब पॉईंट ऍड करायचा आहे. तर अशा वेळेस मी टॅब कीबोर्डवरील टॅबची बटन प्रेस करणार आहे. परत आपोआप चेंजेस झालेले आहेत, जसे की वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3. या ठिकाणी आपण याला फॉर्मॅटिंग केलेलं नव्हतं. हे बाय डिफॉल्ट फॉर्मॅटिंग आलेलं आहे. याचा वापर करून आपण व्यवस्थित माहिती सेट करू शकतो. आता इथे आपल्याला नंबरची आवश्यकता नाही आहे. अशा वेळेस आपण बॅकस्पेसची बटन प्रेस करूया कीबोर्डवरील. बरेचदा आपल्याला माहिती लिहिताना टेबलची गरज असते. टेबल शॉर्टकट मेथडनं सुद्धा आणता येते. कमांडचा वापर करता येतो. तर आपण इन्सर्ट मेनूमध्ये टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम आणि रोजचा वापर करून टेबल घेऊ शकतो, किंवा शॉर्टकट इन्सर्ट टेबल हा पर्याय आपण निवडल्यास इथे नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज आपण टाकून एक तक्ता तयार करू शकतो. या ठिकाणी 5 कॉलम आलेले आहेत आणि 2 रोज आलेले आहेत. जर आपल्याला याच्यामध्ये कॉलम वाढवायचे असतील, रो वाढवायची असतील तरी आपण याच्यामध्ये वाढवू शकतो. शॉर्टकट मेथड आहे की त्या लाईनवर माऊसचा कर्सर ठेवून जर वरच्या बाजूने सरकवला तर आपल्याला एक प्लस मिळतो. प्लसला क्लिक केल्यास कॉलम ॲड होतो. त्याचप्रमाणे रो सुद्धा आपल्याला ॲड करता येते, किंवा शेवटच्या सेलमध्ये क्लिक करून आपण टॅबची बटन प्रेस केल्यास आपल्याला रोज वाढवता येते, किंवा सिलेक्ट करून आपण टेबलच्या आतमध्ये सिलेक्ट केल्यास आपल्याला 2 मेनूज, 2 टॅब जास्तीच्या आलेल्या दिसतात, ज्या टेबल टूल्स म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी आपण लेआउट या ऑप्शनला सिलेक्ट करूया. लेआउटला क्लिक केल्यास रोज अँड कॉलम या ग्रुपमध्ये आपल्याला इन्सर्ट बिलो हा ऑप्शन दिसते. याचा वापर करून आपण रोज ॲड करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतील. आता आपण याच्यातले बारकावे बघूया. पहिल्या रोमध्ये हेडिंग लिहायचं असेल तर आपल्याला संपूर्ण सेल एकत्र करायचे असतात. तर आपण याला सिलेक्ट करून लेआउट टॅबमध्ये मर्ज सेल नावाचा ऑप्शन वापरल्यास सगळे सेल एकत्र झाल्याचे दिसते आहे. इथे मी थोडं झूम करतो आहे पेज. जसे की 2 सेल सिलेक्ट केले आहेत. लेआउट टॅबमध्ये येऊन आपण
मर्ज सेलला क्लिक केल्यास दोन्ही सेल एकत्र झाल्याचे दिसते आहे. आता मला हा जो सेल आहे याच्यात 2 कॉलम पाहिजे आहे, तर मी हा सेल सिलेक्ट करतो आहे. जसं मगाशी मर्ज केलं होतं तसं आपण स्प्लिट करूया. स्प्लिट म्हणजे तुकडे पाडणे. नंबर ऑफ रोज 1 सिलेक्ट आहे. नंबर ऑफ कॉलम 2 कॉलम इथे येणार आहेत. ओके केल्याबरोबर इथे आपल्याला रिझल्ट पाहावयास मिळतो. आता इथे आपल्याला इथून टेबल डिस्कनेक्ट करायचं आहे, म्हणजे 2 वेगवेगळे टेबल तयार करायचे आहेत. अशा वेळेस आपण कंट्रोल शिफ्ट आणि एंटरची बटन प्रेस केल्यास एकाच टेबलचे 2 तुकडे झालेले आहेत. आणि हे डिलीट करण्यासाठी आपण बॅकस्पेसची बटन प्रेस करू शकतो किंवा डिलीटची बटन प्रेस करू शकतो. त्यामुळे टेबल पुन्हा कनेक्टेड झालेले आहे. पुन्हा आपण एकदा बघूया. या ठिकाणाहून टेबल तोडायचा आहे आपल्याला. शेवटी क्लिक करूया. त्यानंतर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एंटरची बटन प्रेस केल्यास टेबल हा मधातून स्प्लिट झालेला आहे. जॉईन करण्यासाठी आपण बॅकस्पेस किंवा डिलीटची बटन प्रेस केल्यास टेबल पुन्हा कनेक्टेड होतो. आता या टेबलमध्ये मी काही व्हॅल्यू लिहिणार आहे. आता या संपूर्ण व्हॅल्यूची मला इथं बेरीज करायची आहे. अशा वेळेस मी ज्या सेलमध्ये रिझल्ट काढायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केलं. त्यानंतर टेबल टूल्समधील लेआउट या टॅबला क्लिक केल्यावर डाटा ग्रुपमध्ये फॉर्म्युला नावाचा ऑप्शन आहे, त्याला आपण क्लिक करूया. त्यानंतर फॉर्म्युला डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आल्याचा दिसतो आहे. त्यामध्ये इक्वल टू सम इन ब्रॅकेट अबव हा शब्द आहे आणि ओके केल्यास आपल्याला रिझल्ट शो होतो. इथे सम आल्याचे दिसते आहे. जर आपल्याला याच्यामधील एखादी व्हॅल्यू चेंज करायची आहे तर यामध्ये रिझल्ट अपडेट होत नाही. त्यासाठी आपल्याला जिथे फॉर्म्युला लिहिला होता त्या सेलवर थर्ड बटन क्लिक करून अपडेट फील्ड नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपल्याला रिझल्ट चेंज झाल्याचा दिसतो आहे. म्हणजे वर्डमध्ये सुद्धा आपण सम फॉर्म्युला, ॲव्हरेज फॉर्म्युला वगैरे वापरू शकतो. जसे की या ठिकाणी 0 आहे ते इथे मी 111 ही व्हॅल्यू चेंज केली आणि या ठिकाणी मी 75 ही व्हॅल्यू प्लस केली आणि रिझल्ट मला शो करण्यासाठी मी रिझल्टवर थर्ड बटन क्लिक करतो आहे आणि अपडेट फील्ड नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपल्याला फॉर्म्युला रिझल्ट आल्याचा दिसतो आहे. आता या ठिकाणी मी 3ही सेल सिलेक्ट करून मर्ज करतो आणि मला या ठिकाणी ही जी आलेली व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मला वर्ड फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर यासाठी सुद्धा मी फॉर्म्युला यूज करणार आहे. त्यासाठी मी कीबोर्डवरील कंट्रोल प्लस F9 बटन प्रेस करणार आहे. कंट्रोल F9 बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला 2 कर्ली ब्रॅकेट दिसते आहे. त्या ब्रॅकेटमध्ये मी एक फॉर्म्युला लिहेल इक्वल टू 576 स्लॅश स्टार आणि कार्ड टेक्स्ट एवढं लिहून या ठिकाणी माऊसची थर्ड बटन प्रेस करून मी अपडेट फील्ड वापरल्यास जो नंबर मी इथे लिहिला होता तो नंबर वर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. पुन्हा एकदा आपण ट्राय करूया. या ठिकाणी मी कीबोर्डवरील कंट्रोल प्लस F9 ही बटन प्रेस केली होती. त्यानंतर इक्वल टू साईन लिहून मी तो नंबर इथे लिहिला होता. त्यानंतर स्लॅश आणि स्टार देन कार्ड टेक्स्ट हा ऑप्शन लिहिला. त्यानंतर या ठिकाणी थर्ड बटन क्लिक करून अपडेट फील्ड नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपण जो नंबर लिहिला होता तो कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे थोडंफार आपण एक्सेलचं काम वर्डमध्ये सुद्धा करू शकतो. आता या ठिकाणी जर आपण काही थेसिस तयार करत असाल, काही आपल्याला 10-15 पेजेसचं मॅटर तयार करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक नवीन सुरू होणारं मॅटर वेगवेगळ्या पेजवर घेत असतो. अशा वेळेस इथून आपण पेज ब्रेक कमांड देणार आहे. त्यासाठी मी कीबोर्ड शॉर्टकट वापरणार आहे कंट्रोल आणि एंटर. तर ज्या ठिकाणी माझा कर्सर आहे तिथून तो पेज ब्रेक होणार आहे. बघा इथे पेज ब्रेक झालेला आहे. किंवा आपण पॅराग्राफच्या शेवटी क्लिक करून इन्सर्टमध्ये पेज ब्रेक कमांड वापरू शकतो. इथून सुद्धा पेज ब्रेक होणार आहे. बेस्ट वे आपण जर कीबोर्ड शॉर्टकट वापरले तर आपला वेळ नक्कीच वाचणार आहे.
प्रत्येक डॉक्युमेंटच्या वेळेस आपल्याला अनुक्रमणिका किंवा इंडेक्स नावाचा प्रकार हा बनवायचा असतो. त्यासाठी आपण कमांड वापरू. जसे की मगाशी मी हेडिंग लिहिले आणि प्रत्येक हेडिंगला हेडिंग 1 ही स्टाईल दिली. त्याच्या मागे एक कारण होतं. एक कारण म्हणजे की आता आपण जे करणार आहोत बाय डिफॉल्ट स्वतःहून इंडेक्स तयार करून घेतो. आपण एक ब्लँक पेज ऍड केलं. पहिल्या पेजवर क्लिक करून आपण रेफरन्स टॅबला गेल्यानंतर आपण टेबल ऑफ कंटेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यास ऑटोमॅटिक टेबल 1 हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास इथे बाय डिफॉल्ट इंडेक्स तयार झालेला आहे आणि प्रत्येक हेडिंगच्या समोर ते पेज कोणत्या नंबरवर आहे त्याचा पेज नंबर सुद्धा इथे प्रिंट केलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला इंडेक्स तयार करण्याची गरज भासत नाही. बाय डिफॉल्ट आपण याचा वापर करून टेबल ऑफ कंटेंटचा वापर करून आपण इंडेक्स पेज तयार करून घेतलेला आहे. इथे आपण नाव पण चेंज केलं आहे. जर इन केस आपण हेडिंग जर चेंज केलं तर इथे हेडिंग चेंज होणार नाही. त्यासाठी आपल्याला अपडेट टेबल या ठिकाणी क्लिक करावं लागेल. अपडेट टेबलला क्लिक केल्यानंतर आपण सेकंड ऑप्शन चूज करूया अपडेट एंटायर टेबल. देन ओके केल्यास आपल्याला चेंज पाहावयास मिळते. आता आपल्याला प्रत्येक पेजला पेज नंबर द्यावयाचे आहे. त्यासाठी आपण इन्सर्ट टॅबमध्ये हेडर फुटर ऑप्शनचा वापर करू शकतो. इथे आपण फुटरमध्ये क्लिक करूया आणि यात बरेचसे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. यापैकी हवा असलेला फॉर्मॅट आपण सिलेक्ट करू शकतो किंवा डायरेक्टली पेज नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून बॉटम ऑफ पेज हा पर्याय निवडून यामधील बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला हवा असलेला फॉर्मॅट आपण चूज करू शकता. मी या ठिकाणी कोड नंबर 1 सिलेक्ट करतो आहे. इथे पेज 1 ऑफ 7 आलेलं आहे. याला सिलेक्ट करून होममधून मी याला राईट अलाइनमेंट देतो आहे. म्हणजे हा राईट साईडनं जाईल. या ठिकाणी मला पहिल्या पेजवर नंबरिंगची गरज नाही. तर अशा वेळेस आपण हेडर फुटर ॲक्टिवेट करून डिझाईन टूलमध्ये डिफरंट फर्स्ट पेज या ठिकाणी क्लिक केल्यास पेज नंबरिंग इथून निघून गेलं आहे. सेकंड पेज पासून नंबरिंग चालू झालेलं आहे. डिफरंट ऑड अँड इव्हन पेज सिलेक्ट करू शकता आपण पेज नंबरिंग वेगवेगळे घेण्यासाठी. त्यानंतर डॉक्युमेंटच्या मधात आपल्याला काही इमेजेस घ्यायचे असल्यास काही शेप्स घ्यायचे असल्यास आपण इन्सर्ट मेनूमधून शेप्सचा वापर करू शकतो. व्यवस्थित डिझायनिंग करू शकतो. ते ऑब्जेक्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबमधून आपण शेप फिलचा वापर करून कलर देऊ शकतो. कलरची आवश्यकता नसल्यास नो फिल करू शकतो. पुन्हा आपण इन्सर्ट मेनूमधून काही ऑब्जेक्ट ॲड करू शकतो. इथे 3D मॉडेल नावाचा ऑप्शन आहे. इथून आपण 3D मॉडेल घेऊ शकतो. आयकॉन्स आपण घेऊ शकतो. इथे वेगवेगळे आयकॉन्स ठेवलेले आहेत. हवा असलेला आयकॉन आपण ॲड करू शकतो. हा डायरेक्टली मूव्ह होणार नाही. इथून आपण याला इन फ्रंट टेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यास हा कुठे मूव्ह होईल. इथे 3D मॉडेल आपण क्लिक करूया. 3D मॉडेलपैकी आपल्याला एखादा इमोजी घ्यायचं असल्यास किंवा एखादा ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं असल्यास आपण डायरेक्टली घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इमोजीला क्लिक करूया. या ठिकाणी सेकंड इमोजीला क्लिक करून आपण इन्सर्ट करूया. जर आपल्या ठिकाणी इंटरनेट कनेक्ट असेल तर हा ऑब्जेक्ट आपल्याला दिसेल आणि हा ऑब्जेक्ट 3D असल्यामुळे तुम्ही याला कुठेही मूव्ह करू शकता आणि तो 3D स्वरूपात आपल्याला दिसेल. याची पोझिशन आपण सेट करू शकता. पुन्हा आपण इन्सर्टमध्ये 3D मॉडेल्समध्ये जाऊया. त्यानंतर आपल्याला आपल्या थेसिसप्रमाणे काही ऑब्जेक्ट सर्च करायचे असतील तर आपण इथे डायरेक्टली सर्च करू शकता. इथे मी इलेक्ट्रॉनिक गॅजेटला क्लिक करतो आहे. एक लॅपटॉप सिलेक्ट करून आपण इन्सर्ट करूया. जर आपल्या ठिकाणी इंटरनेटची स्पीड फास्ट असेल तर त्यावेळेस तो 3D ऑब्जेक्ट 3D मॉडेल लवकर डाउनलोड होऊन जाईल. आपण तो लॅपटॉप कसाही मूव्ह करू शकतो, कुठेही ठेवू शकतो. ज्या पोझिशनला पाहिजे त्या पोझिशनला याचा वापर करून आपण आपलं प्रेझेंटेशन, आपलं फाईल, आपलं डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीचं बनवू शकतो. इन्सर्ट 3D मॉडेल. जर आपण टीचिंग करत असाल तर आपल्याला याच्यामधून बरेचसे काही चित्र घेता येतो. विद्यार्थ्यांना प्रॉपर शिकवता येते आणि आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित बनवता येते, व्हिज्युअलाइज करता येते. जर आपल्याला डॉक्युमेंट तयार करताना काही चार्ट्स बनवायचे असतील तर आपण इन्सर्ट मेनूमध्ये चार्टचा सुद्धा वापर करू शकतो. यामध्ये कॉलम चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट,
बरेचसे चार्टचे प्रकार दिलेले आहेत. आपल्याला हवा असलेला चार्टचा प्रकार आपण निवडू शकतो आणि तो चार्ट आपण 3D मध्ये सुद्धा घेऊ शकतो. चार्ट आल्याच्या नंतर चार्टची सूची, चार्टमध्ये असणारे कलर कॉम्बिनेशन, चार्टच्या कॅटेगरीज आपण चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे कॅटेगरी 1 आहे, इथे आपण वर्ष लिहू. इथे वर्ष चेंज झालेले आहेत, म्हणजे ह्या टेबलमध्ये आपण जे काही चेंजेस करू ते सगळे चेंजेस आपल्याला वर्डमध्ये दिसतील. आणि खाली क्लिक करूया. हा टेबल याच्यामध्ये ऍड झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हेडिंग सुद्धा चेंज करू शकतो. त्यानंतर कधी कधी आपल्याला काही फॉर्म्युलेज ऍड करायचे असतात, मॅथमॅटिकल फॉर्म्युले असतात, लिहिताना त्रास होतात, म्हणून आपण इन्सर्टमध्ये इक्वेशन नावाचं ऑप्शन आहे सिम्बॉलमध्ये, तर आपण इथे क्लिक केलं तर याच्यामध्ये बरेचसे काही थेरम्स वगैरे आहेत ते डायरेक्टली आपण ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण हा एक थेरम ऍड करू. डायरेक्ट थेरम याच्यामध्ये ऍड झालेला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू काही चेंज करायचे असतील तर आपण डायरेक्टली याला क्लिक करून व्हॅल्यूज चेंज करू शकतो. पुन्हा बघूया, आपण इन्सर्टमध्ये जाऊ. देन इक्वेशन्स आहे. इक्वेशन्समध्ये गेल्याच्या नंतर याच्यामध्ये बरेचसे काही ऑब्जेक्ट आहेत. तसं आपण या ठिकाणी नवीन थेरम आपण ऍड करू. त्यासाठी फर्स्ट टाइम आपण बाहेर क्लिक करूया, एंटरचे बटन प्रेस करूया. इन्सर्टमध्ये इक्वेशन्समध्ये आपण जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेलिंग टॅब. मेलिंग टॅब म्हणजे मेल मर्ज कमांड. आता मेल मर्ज कमांडचा वापर आपण शिकणार आहे. सांगण्याचा उद्देश म्हणजे असाच की एक फाईल आपल्याला जर अनेक वेगवेगळ्या ॲड्रेस टाकून प्रिंट करायची असेल, नावं टाकून प्रिंट करायची असेल, तर आपण एक फाईल बनवायची आणि वेगवेगळे नावं प्रिंटिंग करण्यासाठी त्यांची आपण लिस्ट तयार करूया. इथे एक मी वर्डमध्ये एक सिंपल लेटर तयार केलं आहे, लेटर हेड तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक लेटर तयार केलेला आहे आणि ज्यांना पाठवायचं आहे ती जागा खाली सोडलेली आहे. आणि हे आहे इन्व्हिटेशन, स्कूल गॅदरिंगचे इन्व्हिटेशन संदर्भात पॅरेंटला आपल्याला इन्व्हिटेशन द्यायचं आहे. तर मग पॅरेंटचे ॲड्रेसेस आपल्याकडे असतात, ते सगळे ॲड्रेसेस एक्सेलमध्ये टाईप करून ठेवलेले आहेत. आता ही सगळे ॲड्रेसेस आपल्या वर्डमध्ये कसे घ्यायचे, त्यासाठी आपण मेलिंग टॅबचा वापर करूया. मेलिंग टॅबला क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट रिसिपियंट या ठिकाणी क्लिक करून आपण यूज अन एक्झिस्टिंग लिस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर ह्या लिस्ट किंवा एक्सेलची फाईल ज्या ठिकाणी आहे ते लोकेशन ओपन करून आपण ती फाईल सिलेक्ट करूया. देन ओपन ऑप्शनला सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच ठिकाणी इन्सर्ट मर्ज फील्ड या ऑप्शनला सिलेक्ट करूया. यामध्ये आपल्याला मोजके 3 ऑप्शन्स दिसते आहे, जे मगाशी एक्सेलच्या फाईलमध्ये होते. पहिला सिरियल नंबर, सेकंड नेम ऑफ पॅरेंट आणि थर्ड म्हणजे ॲड्रेस. या ठिकाणी नेम ऑफ पॅरेंटला मी क्लिक करतो आहे, एंटरची बटन प्रेस करतो आहे. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्डला क्लिक करून ॲड्रेसच्या ऑप्शनला सिलेक्ट करतो. अनावश्यक स्पेस आपण कमी करूया. आणि हा लेटरचा फॉर्मॅट ChatGPTच्या माध्यमातून काढलेला आहे. आता इथे ॲड्रेसेस आणि नावं येतात का ते बघूया. याच ठिकाणी आपण प्रिव्ह्यू लिस्टला क्लिक करू शकतो. तिथे आपल्याला नावं दिसते आहे. आपल्याला पहिला रेकॉर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे वेगवेगळे आहेत. त्यानंतर इथे मी फिनिश अँड मर्ज या ऑप्शनला क्लिक करून एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यास ऑल सिलेक्ट करून ओके करूया. जितके आपले ॲड्रेसेस होते तितक्या फाईल्स आपल्या बनलेल्या आहेत. म्हणजे मेन डॉक्युमेंट्स आपलं वेगळं राहील आणि मेल मर्ज कमांडचा वापर करून तयार झालेले सगळे लेटर्स नाव आणि ॲड्रेसेस वाईज वेगळं राहील. याचा वापर करून आपण अनेक लेटर तयार करून प्रिंट करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब होत आहे, परंतु मी बरेचसे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे आपण पूर्णपणे MS वर्डचा वापर करून बरेचसे डॉक्युमेंट सहजरित्या बनवू शकाल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.